काल आपण नॅशनल पार्क्स, बायोस्फिअर रिझर्व आणि रामसर साइट्स बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये मी थोडं तुम्हाला एन्व्हायरमेंटचं बेसिक्स जे आहे पर्यावरण त्याचे बेसिक्स, त्याचे टर्म्स कोणते कोणते आहेत, म्हणजे काही टर्म्स आहेत आणि त्या विचारल्या जातात, त्याचा अर्थ काय ते विचारलं जातं, ते मी तुम्हाला शिकवेन. एन्व्हायरमेंटसाठी जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. बेसिक त्या टर्म्स ज्या मी तुम्हाला सांगेल त्या करा. आणि एन्व्हायरमेंट मधला काही जो पार्ट आहे जसं की बायोस्फिअर रिझर्व, टायगर सेन्सस, टायगर रिझर्व, हे जे पार्ट्स आहेत ते ऑलरेडी तुमचे कव्हर झालेले आहेत. सो त्याच्या व्यतिरिक्त काही जे टर्म्स किंवा काही भाग आहेत तो मी तुम्हाला शिकवेन. आज मी जो डाटा काढलाय एन्व्हायरमेंटचा तो एनसीईआरटीच्या बुक्स मधून काढलाय, म्हणजे 11वी-12वीचे जे एनसीईआरटीचे बुक्स आहेत त्याच्यातून काढलाय. त्याच्यामुळे काही टर्म्स आहेत त्या इंग्लिश मधूनच दिसतील तुम्हाला, कारण एनसीईआरटीचे बुक्स आहेत ते ऑथेंटिक सोर्स असतो, त्या बुक्स मधून घेतलाय. येस, कोणाला काही क्वेश्चन आहे का? ऍक्च्युअली मॅडम माझं फर्स्ट लेक्चर आहे आजचं. ओके ओके. मला काहीच आयडिया नाही याच्याबद्दल. हा, पर्यावरण जे आहे ना, आधीचं लेक्चर आय गेस तुम्हाला रेकॉर्डिंग सेंड करतील सर, कारण आता ऑल ऑफ अ सडन ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त पोर्शन म्हणजे ऑलमोस्ट होत आलाय पोर्शन, त्याच्यामुळे आता या पॉइंटला क्लिअरिटी येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे देतील तेव्हा तुम्हाला क्लिअरिटी येईल पूर्ण. आज मी एन्व्हायरमेंट आजच सुरू करते. बेसिकली काही पोर्शन जो आहे एन्व्हायरमेंटचा तो आधीच्या लेक्चर्स मध्ये झालेला आहे, जसं की वनस्पती वगैरे झाले आपल्या, वनस्पती किंवा हिमालयामध्ये कोणकोणत्या वनस्पती मिळतात, हिमालयाच्या पाय जे मॅनग्रुव्ज वगैरे जे आहे, दलदलीचं क्षेत्र, सुंदरबन एक्सेट्रा, हा काही पोर्शन आहे थोडाफार तो झालेला आहे. कालच्या लेक्चर मध्ये मी बायोस्फिअर रिझर्व, नॅशनल पार्क्स, रामसार क्षेत्र आणि टायगर रिझर्व, नॅशनल पार्क्स नाही घेतले कारण ते खूप जास्त आहेत, पण बायोस्फिअर रिझर्व, रामसार क्षेत्र आणि टायगर रिझर्व मध्ये टायगर सेन्सस वगैरे कधीपासून काउंट झाला, टायगर ऍक्ट कधी झाला वगैरे ते काल सांगितलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एन्व्हायरमेंट किंवा इकोलॉजी ज्याला बोलतात आणि त्याच्याशी संबंधित काही टर्म्स आयोग विचारतं त्या आम्ही तुम्हाला सांगतो. पर्यावरण, एन्व्हायरमेंट, पर्यावरणला दुसरा शब्द आहे इकोसिस्टम. इकोसिस्टम, इको म्हणजे तुमचा आजूबाजूचा जो एरिया असतो त्याला बोलतात इको, आणि त्याचे सिस्टम, ती सिस्टम पूर्ण कशी चालते त्याला बोलतात इको सिस्टम. आयोगाने एक प्रश्न विचारला होता की इकोलॉजी म्हणजे काय. इकोलॉजी, इकोलॉजी म्हणजे काय विचारलं होतं. हे सगळे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड काही शब्द आहेत. इकोसिस्टम म्हणजे ही जी पूर्ण सिस्टम आहे, सजीव, निर्जीव, तुमच्या आजूबाजूचं जे पण आहे आजूबाजूचं वातावरण ते कसं चालतं, ती सिस्टम कशी चालते त्याला बोलतात इको सिस्टम. इकोलॉजी म्हणजे काय, लॉजी म्हणजे स्टडी, अभ्यास करणे, इको म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते हॅबिटेट. इकोलॉजी जी आहे ना ते ऑयकोस लोगोस, म्हणजे इकोलॉजी हा इंग्लिश टर्म आहे पण तो ऍक्च्युअल कशामधून घेतलाय, एक ग्रीक वर्ड आहे, हा ग्रीक वर्ड आहे ऑयकोस आणि लोगोस, त्याच्यावरून इकोलॉजी बनतं. ऑयकोस, ऑयकोस म्हणजे हॅबिटॅट, हॅबिटॅट किंवा मराठीमध्ये त्याला बोलतात अधिवास, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो हॅबिटॅट. माणूस ज्या ठिकाणी राहतो, फॉर एक्झाम्पल माणसाचा हॅबिटॅट काय आहे, जमीन. माशांचा, फिशेसचा हॅबिटॅट काय आहे, तुमचं ॲक्वॅटिक सिस्टम, पाण्याच्या खाली. परिसंस्था, परिसंस्था
अजून थोडासा वेगळा शब्द, परिसर. अच्छा, परिसर, येस, परिसर. हॅबिटॅट, अधिवास, तुम्ही ज्या ठिकाणी राहता म्हणजे तुमचा आजूबाजूचा परिसर. ऑयकोस म्हणजेच हॅबिटॅट. लोगोस म्हणजे स्टडी किंवा अभ्यास किंवा त्याचं शास्त्र ज्याला बोलतात. म्हणजे तुम्ही ज्या अधिवासात राहतात, तुम्ही ज्या हॅबिटॅट मध्ये राहतात त्याचा अभ्यास करणे म्हणजेच इकोलॉजी. ओके, इकोलॉजी म्हणजे तुम्ही ज्या परिसंस्थेत किंवा ज्या परिसरात राहतात त्याचा अभ्यास करणे इकोलॉजी. ती सिस्टम किंवा तो परिसर कसा चालतो त्याला बोलतात इको सिस्टम. ओके, तो इकोलॉजी वाला शब्द आयोगाने विचारला होता. इकोलॉजी ही टर्म कोणी आणली? ही ग्रीक वर्ड आहे आणि ही टर्म आणली कोणी? अर्नेस्ट हॅकेल या व्यक्तीने. अर्नेस्ट हॅकेल या व्यक्तीने ही ग्रीक टर्म इकोलॉजी ही टर्म आणली आणि त्या इकोलॉजी वरून मग ते इतर शब्द इकोसिस्टम वगैरे हे बनले. मेन वर्ड आधी इकोलॉजी आणला, त्याच्यानंतर मग त्याची सिस्टम वगैरे असे काही शब्द बनले. इकोसिस्टम ला मराठीमध्ये परिसंस्था असं म्हणतात. परिसंस्था, इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, आजूबाजूचं झाडं, झुडपं, प्राणी, माणूस एक्सेट्रा. हे टर्म्स लक्षात घ्या. इकोसिस्टम आणि इकोलॉजी म्हणजे काय. त्यानंतर अजून एक टर्म आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर मराठीमध्ये त्याला बोलतात जीवावरण. बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण. बायोस्फिअर मध्ये आता इकोसिस्टम मध्ये तुमच्या फक्त लिव्हिंग बिंग्स येतात. तुमच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लिव्हिंग बिंग्स त्याची इकोसिस्टम बनते. सजीव, तुमच्या परिसरात राहणारे सजीव. मग सजीव म्हणजे काय? झाडे असतील, प्राणी असतील, माणूस असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ही जी लिव्हिंग बिंग्स तुमच्या परिसरामध्ये राहतात त्याची सिस्टम म्हणजे इकोसिस्टम, परिसंस्था. आणि बायोस्फिअर मध्ये काय येतं? बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग. फरक कळला? दोन या टर्म्स मधला फरक. इकोसिस्टम मध्ये फक्त सजीव जे आहे तुमच्या परिसरात ते येतात. बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग दोन्ही येतं बायोस्फिअर मध्ये. बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही येणार. म्हणजेच काय? बायोस्फिअर ही एक ब्रॉड टर्म आहे, विस्तृत संकल्पना आहे, ब्रॉड टर्म, कारण त्याच्यात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही येतात. इकोसिस्टम मध्ये फक्त लिव्हिंग येतात, फक्त सजीव येतात, म्हणून ती एक नॅरो टर्म आहे किंवा संकुचित संकल्पना आहे. ओके, सो ह्या 3 टर्म्स लक्षात घ्यायचा. इकोसिस्टम, इकोलॉजी आणि बायोस्फिअर म्हणजे काय? तिघांमध्ये फरक आहे. इकोलॉजी म्हणजे त्याचा अभ्यास करणे, तुम्ही ज्या परिसरात राहतात त्याचा अभ्यास. ऑयकोस, लोगोस हे आयोगाने विचारलं होतं. सो याच्यावर पण विचारला जाऊ शकतो प्रश्न. ऑयकोस म्हणजे हॅबिटॅट किंवा अधिवास, ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो परिसर. लोगोस म्हणजे स्टडी किंवा शास्त्र. त्या परिसराचा अभ्यास करणे म्हणजे इकोलॉजी. ही एक ग्रीक टर्म आहे. कोणी आणली? अर्नेस्ट हॅकेल या व्यक्तीने आणली. त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. मग इकोसिस्टम म्हणजे तुमच्या आजूबाजूला राहणारे सजीव. आजूबाजूला राहणारे सजीव म्हणजे झाडं, झुडपं, प्राणी असतील, मासे असतील, माणूस असेल, हे सगळं फक्त लिव्हिंग बिंग्स. मग ही एक नॅरो टर्म आहे. त्यानंतर आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग दोन्ही येणार, त्याच्यामुळे ती एक ब्रॉड टर्म किंवा विस्तृत संकल्पना आहे.
ओके, हे 3 टर्म्स लिहून घ्या, इकोलॉजी, इकोसिस्टम आणि बायोस्फिअर. आधी इकोलॉजी लिहा, त्यानंतर इकोसिस्टम लिहा आणि त्यानंतर बायोस्फिअर लिहा. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न आले तर ह्या टर्म्स वर युजली विचारतात, किंवा मग करंट अफेअर्स मध्ये काही असेल एन्व्हायरमेंटचं तर तसं विचारतात. खूप दिवसांनी आला, खूप दिवसांनी. झालं. ओके, त्याच्यानंतर आपण इकोसिस्टम काय आहे किंवा इकोसिस्टम वर काय काय येतं बेसिकली इकोसिस्टम मध्ये ते बघूया. आणि इकोसिस्टम वर परिणाम करणारे घटक काय काय आहेत. बायोस्फिअर आता सध्या पुढे जो आपण काही स्टडी करणार तो इकोसिस्टम वर आहे, कारण आपल्याला लिव्हिंग बिंग्सचा अभ्यास करायचा आहे, नॉन लिव्हिंग बिंग्सचा अभ्यास नाही करायचा आहे. चालू आहे तसं करू शकता. इकोसिस्टम इकोसिस्टम किंवा परिसंस्था. इकोसिस्टम किंवा परिसंस्था जी आहे ते फंक्शनल युनिट ऑफ नेचर. फंक्शनल युनिट ऑफ नेचर म्हणजेच काय, तुमचा आजूबाजूचा जो पण निसर्ग आहे किंवा पर्यावरण आहे त्याच्यातलं काम करणारा घटक आहे. काम करणारा घटक म्हणजे तिथून तुमचं काय बोलत, एक सिस्टम पासून दुसरी सिस्टम म्हणजे अक्वॅटिक इकोसिस्टम, पाण्यामध्ये राहणारी अक्वॅटिक, जमिनीवर राहणारी टेरेस्ट्रियल, हवेमध्ये उडणारी एअर वाली जी इकोसिस्टम असते ती. म्हणजेच काय, फंक्शनल युनिट ऑफ नेचर, तुमचं नेचर कसं चालतं, नेचर कसं फंक्शन करतं त्याचं युनिट किंवा त्याचं एकक त्याला बोलतात इकोसिस्टम. ओके, मग इकोसिस्टम
कोणकोणता म्हणजे काय काय असतं इकोसिस्टम मध्ये? एक असते ॲक्वाटिक इकोसिस्टम किंवा मराठीमध्ये बोलतात जलीय परिसंस्था. त्याच्यानंतर आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजेच काय म्हणजे जमिनीवरची परिसंस्था. आणि एक असते एरो एरो इकोसिस्टम म्हणजे काय बोलतात एरो इकोसिस्टमला? हवेतील परिसंस्था. अशा 3 प्रकारच्या असेल. बिलो वॉटर एक जमिनीवरची आणि एक हवेतली 3 परिसंस्था असतात वेगवेगळ्या. मग या परिसंस्थांमुळे मधले किंवा या इकोसिस्टमवर परिणाम करणारे घटक काय असतात? म्हणजे कोणकोणत्या गोष्टी असतात की ज्या इकोसिस्टमवर परिणाम करतात? फॉर एक्झाम्पल असेल तुमचं लाईट, उष्णता. लाईट जेव्हा एनर्जी, सूर्यप्रकाश ज्याला बोलतात, लाईट कसा परिणाम करतो? ॲक्वाटिक इकोसिस्टम फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केली, कारण ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस तुमच्यातली एनर्जी प्रोड्यूस होते. ॲक्वाटिक इकोसिस्टम मध्ये कसं असतं की हा समुद्र आहे तुमचा, हा असा समुद्राचा बेस. हा समुद्र काही अंतरपर्यंत शॅलो असतो, त्यानंतर तो डीप बनतो. तुम्हाला मासे जे असतात ना ते या शॅलो भागामध्ये किंवा हा जो वरचा भाग असतो ना त्याच्यामध्ये बघायला मिळतात. डीप समुद्रात कधी मासे नसतात. डीप समुद्रामध्ये फक्त प्रवाळ ज्याला बोलतात, शेवाळ किंवा काही अशा वनस्पती किंवा काही असे बॅक्टेरिया जे सूर्यप्रकाशाशिवाय राहू शकतात, ते बॅक्टेरिया असतात. ज्यावेळेस तुम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे करतात तो समुद्राचा वरचा भाग असतो, ते समुद्राचं डीप नसतं कधी. समुद्राच्या डीप मध्ये कोणतेही सजीव राहू शकत नाही. काय राहतात? असे काही एक्सेप्शनल बॅक्टेरियाज असतात की जे विदाऊट सूर्यप्रकाशाशिवाय किंवा ऑक्सिजन शिवाय राहू शकतात, ते डीप सी मध्ये असतात. बाकी सगळे तुमचे मासे वगैरे जे असतात ते शॅलो किंवा हा जो उथळ समुद्र असतो त्या भागामध्ये असतात. मग असे काही घटक असतात की ते तुमच्या इकोसिस्टमवर परिणाम करतात किंवा तुमची इकोसिस्टम ठरवतात कशी आहे ती. मग ते एक एक आपण बघूया. परिसंस्थेवर किंवा इकोसिस्टमवर परिणाम करणारे घटक. ओके, पहिला आहे लाईट किंवा त्याला बोलतात सूर्यप्रकाश. लाईट किंवा सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश जो आहे ॲक्वाटिक इकोसिस्टमवर कसा परिणाम करतो? ॲक्वाटिक इकोसिस्टमवर कसा परिणाम करतो की ज्या भागात सूर्यप्रकाश आहे त्या भागातच तुम्हाला ॲक्वाटिक इकोसिस्टम किंवा जलीय परिसंस्था दिसते. ज्या भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही म्हणजे डीप सी मध्ये, तिथे तुम्हाला जलीय परिसंस्था दिसत नाही. मग उथळ समुद्रात किंवा ज्याला बोलतात शॅलो ओशन किंवा उथळ समुद्रात ही जलीय परिसंस्था ॲक्वाटिक इकोसिस्टम डेव्हलप झालेली दिसते. ओके, आता या लाईटचा टेरेस्ट्रियल इकोसिस्टमवर किंवा भू परिसंस्था किंवा जे जमिनीवर राहतात त्यांच्यावर कसा परिणाम होतो? जसे माणसामध्ये ह्युमन्स असतात की जे जमिनीवर राहतात, काही प्राणी असतात की जे जमिनीवर राहतात. सूर्यप्रकाशामुळे माणसाला काय मिळतं? विटॅमिन डी, म्हणजे हाडं मजबूत होतात तुमचे. माणसाला, प्राण्यांना, पक्ष्यांना विटॅमिन डी मिळतं, ज्याच्याने तुमची हाडे मजबूत होतात. ओके,
एरो इकोसिस्टम किंवा हवेतले जे इकोसिस्टम आहे त्याच्याने काय फरक पडतो? एक टेरेस्ट्रियल इकोसिस्टम वर जर तुम्ही माणसं बघितलं, ह्युमन कन्सिडर केलं तर विटॅमिन डी मिळणार. जर तुम्ही झाडं कन्सिडर केलं तर काय मिळणार? झाडांमध्ये कोणती प्रक्रिया होते की जी ज्याच्यासाठी सूर्यप्रकाश लागतो? फोटोसिंथेसिस. झाडांमध्ये फोटोसिंथेसिस होतं ज्यावेळेस सूर्यप्रकाश असतो तेव्हा. मग माणसांमध्ये विटॅमिन डी मिळतं, झाडांमध्ये फोटोसिंथेसिस होतं सूर्यप्रकाशामुळे. ओके. एरो इकोसिस्टमवर असा फरक पडतो की ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे त्या ठिकाणी तुम्हाला पक्षी दिसतात, ज्या ठिकाणी अंधार आहे, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही त्या ठिकाणी पक्षी, कारण पक्ष्यांचं विजन जे असतं ते लाईट विजन असतं. फार कमी पक्षी किंवा काही एक्सेप्शन असे असतात की ज्यांना अंधारामध्ये दिसतं. बाकी बऱ्यापैकी किंवा मॅक्सिमम पक्ष्यांना अंधारात दिसत नाही. मग ज्यावेळेस सूर्यप्रकाश असेल त्यावेळेस ते उडू शकतात, त्यावेळेस त्यांचं जेवण, अन्नग्रहण वगैरे जे आहे ते करू शकतात. मग ते एरो इकोसिस्टमवर दिसणे किंवा विजन या गोष्टीवर तुमचा लाईट किंवा सूर्यप्रकाश जो आहे तो परिणाम करतो त्यांच्या विजनवर किंवा त्यांच्या दिसण्यावर. ओके. फार कमी एक्सेप्शन म्हणजे हार्डली 2-3 असतील, तर तुम्ही मला सांगा की कोणते पक्षी असे आहेत की ज्यांना अंधारामध्ये दिसतं? आऊल, त्याच्यानंतर काही फक्त आऊलच आहे, बॅट्सला दिसत नाही अंधारामध्ये. बॅट्स साऊंड हे करतात, साऊंड वेव्स टाकतात. ओके. मग हे आहे तुमचा पहिला की लाईट या इकोसिस्टमवर किंवा या परिसंस्थेवर कशी परिणाम करते. अक्वॅटिक इकोसिस्टम तिथेच अवेलेबल असेल जिथपर्यंत तुमचा सूर्यप्रकाश जाईल तिथपर्यंतच तुम्हाला मासे किंवा शेवाळ वगैरे आहे ते दिसणार. टेरेस्ट्रियलवर माणूस कन्सिडर केलं तर विटॅमिन डी मिळतो. झाडांमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होते, म्हणजे तुमची झाडं हिरवीगार ज्याच्याने दिसतात ते. हवेतला इकोसिस्टम बघितलं तर त्यांना विजन किंवा दिसणे या गोष्टीवर ते परिणाम करतं, लाईट हा घटक. त्याच्यानंतर एक एक घटक आपण डिस्कस करूया. ओके. एवढं लिहून घ्या. मग आपण पुढचे कोणी सांगेल का अजून कोणते कोणते घटक असतात की जे इकोसिस्टम किंवा अच्छा, कोणी सांगेल का कोणते कोणते घटक असतात की जे परिसंस्थेवर परिणाम करतात? कोणते कोणते असतात? जसं की टेम्परेचर असतं, तापमान फरक, तापमानाने फरक होतो इकोसिस्टमवर. त्याच्यानंतर उंची असते, हाईट.
उद्या वगैरे उद्या प्रकाश संश्लेषण मराठीमध्ये फोटोसिंथेसिसला प्रकाश संश्लेषण म्हणतात. म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाश घेतात त्याच्यापासून मग ते पानं हिरवीगार होतात, त्यांचं फळं फुलं वगैरे तयार होतात. तुम्ही फक्त असं पॉइंट्स नका लिहून घेऊ, तुम्हाला नंतर आठवलं पाहिजे. टेक युअर टाइम, तुम्ही स्टेटमेंट्स मध्ये पण लिहू शकतात त्याला. ओके, त्यानंतर अजून काही पुढचे घटक बघूया. इतर काही घटक जे परिसंस्थेवर परिणाम करतात. पहिलं होतं सूर्यप्रकाश, त्यानंतर आहे तापमान किंवा टेम्परेचर. टेम्परेचर कसं परिणाम करतं, जे लिव्हिंग बींग्स किंवा जे पण आहेत त्यांच्यावर. काही लिव्हिंग बींग्स असे असतात किंवा मॅक्सिमम लिव्हिंग बींग्स असे असतात की जे जास्त टेम्परेचर आणि अगदी जास्त टेम्परेचर आणि अगदी कमी टेम्परेचर यामध्ये सर्वाइव्ह नाही करू शकत. टू हॉट रिजन किंवा टू कोल्ड रिजन ज्याला बोलतात त्याच्यामध्ये सर्वाइव्ह नाही करू शकत. मॅक्सिमम किंवा मोस्टली जे लिव्हिंग बींग्स असतात, मोस्टली प्राणी किंवा पक्षी जे असतात त्यांना मॉडरेट टेम्परेचर लागतं. मॉडरेट टेम्परेचर म्हणजे 20 to 35 डिग्री सेल्सिअस. मॉडरेट टेम्परेचर 20 to 35 डिग्री सेल्सिअस. त्याच्या खाली जर टेम्परेचर गेलं 17, 18, 19 त्यामध्ये त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो. अगदीच जर जास्त टेम्परेचर गेलं तरी त्रास व्हायला सुरुवात होते. काही फक्त प्राणी असे असतात की जे जास्त टेम्परेचर, भारतामध्ये जसं की टेम्परेचर जास्त बघितलं तर कोणते प्राणी असतात किंवा कोणता प्राणी आहे की जो राजस्थानच्या भागात तुम्हाला दिसतो? कोणता दिसतो? कॅमल किंवा उंट. त्यानंतर काही प्राणी असतात की जे कमी टेम्परेचर मध्ये राहू शकतात, जसं की तुमचा रेनडियर, अस्वल. अस्वल म्हणजे बियर. त्यानंतर इतर काही असतात की मेंढीच्या काही जाती आहेत ज्या जम्मू काश्मीर या रिजन मध्ये आढळतात, पश्मिना गोट एक्सेट्रा. इथे पण काही मेंढीच्या जाती असतात की ज्या राजस्थानमध्ये आढळतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं राजस्थानमध्ये लोकर जास्त प्रमाणात प्रोड्यूस होते, गालिचा वगैरे बनवला जातो. काही मेंढीच्या जाती अशा असतात की ज्या राजस्थानचा जे हाय टेम्परेचर आहे तिथे सर्व्हाइव्ह करतात. आणि इतर काही प्राणी असतात ओके, जे जास्त टेम्परेचर किंवा कमी टेम्परेचर मध्ये सर्व्हाइव्ह करतात, पण त्यांची संख्या मॉडरेट टेम्परेचर मध्ये जे सर्व्हाइव्ह करतात त्यांच्यापेक्षा कमी आहे. ओके, टेम्परेचर कमी अजून काय तुमचे पेंग्विन्स वगैरे असतात, याक असतो.
एक्सेट्रा. ओके. त्यानंतर एक आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे उंची. अल्टिट्यूड म्हणजे उंची. म्हणजे हा बेस आहे, ही तुमची जमीन आहे आणि त्या जमिनीपासून जशी तुमची उंची वाढत जाते तसा काही परिणाम करत जाते. इकोसिस्टम जी आहे त्याच्यामध्ये काही फरक येत जातो. सिमिलरली तुमची उंची जर खाली किंवा डेप्थ जर खाली खाली वाढत गेली तरी तुमच्या परिसंस्थेवर परिणाम होत जातो. उंचीचा कसा परिणाम होतो तसं मी तुम्हाला एक्झाम्पल हिमालयाचा सांगितलंय. हिमालयाचा सांगितलं. येस, राईट. ऑक्सिजन कमी होतो उंची वाढत जर गेली तर. ऑक्सिजन कमी होतो. हिमालयाचा मी तुम्हाला सांगितलं होतं की हिमालयाच्या पायथ्याशी मिश्र वने आढळतात. मिश्र वने म्हणजे खूप प्रकारची डिफरंट मध्ये सदाहरित वने आढळतात, डेसिड्यूस किंवा पानझडी वने आढळतात. जसं जसं हाईट वाढत जाणार तेव्हा मध्यम उंचीला सूचीपर्णी वृक्ष आढळतात. म्हणजे देवदार, पाईन, फर, ओक एक्सेट्रा. अजून जर वरती गेलात हिमालयाच्या तर काही असे बॅक्टेरिया आढळतात जे थंडीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. किंवा लायकेन्स ज्याला बोलतात. लायकेन्स म्हणजे तुमच्या लाकडावर असे काही बुरशी टाईप, फंगस टाईप जे असतात त्याला लायकेन्स असं बोलतात. मग लायकेन्स किंवा फंगस ज्याला बोलतात ते अगदी उंचीवर, हिमालयाच्या अगदी उंचीवर सापडू शकतं. किंवा काही सीझनल हंगामी फुलं ज्याला बोलतात, सीझनल छोटी फुलं असतात ती अति उंचीवर तुम्हाला सापडतील. मग असा उंचीचा फरक पडतो. ऑर्किड्स, ऑर्किड्स म्हणजेच फुलं, छोटी फुलं. मग असा उंचीचा परिणाम होतो. ओके. का ऑक्सिजन कमी होत जातं म्हणून इथे झाडांची संख्या जी आहे ती पण कमी कमी होत जाते उंचीनुसार. तुम्हाला अगदी उंचीवर तुम्हाला सदाहरित वने नाही भेटणार. का? कारण त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा किंवा ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी होत जातं. ओके. हे लक्षात ठेवायचं. उंचीचा कसा परिणाम होतो. सिमिलरली जर तुम्ही खाली गेलात, ऍक्वेटिक इकोसिस्टम कडे गेलात तर जसं जसं समुद्राची डेप्थ वाढत जाणार तसे तुमची माणसांची संख्या कमी होत जाते. का? कारण तिकडे पण सेम अगदी डीप मध्ये तुम्हाला ऑक्सिजन मिळत नाही. डीप मध्ये पाण्याचं प्रेशर पण जास्त असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. जे वरचा शॅलो समुद्र असतो तिथपर्यंत ऑक्सिजन जाऊ शकतो. अगदी डीप मध्ये गेला तर ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ओशन किंवा समुद्रात ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. म्हणजे इथे अगदी वर गेलात तरी ऑक्सिजन कमी होणार, इथे अगदी खाली गेलात तरी ऑक्सिजन कमी होणार. त्याच्यामुळे ऍक्वेटिक इकोसिस्टम किंवा मासे किंवा प्रवाळ, शेवाळ जे काय असेल ते पण त्यांची संख्या पण कमी कमी होत जाते. ओके. हे होतं तुमचं टेम्परेचरचा कसा परिणाम होतो आणि अल्टिट्यूड किंवा उंचीचा कसा परिणाम होतो. अल्टिट्यूड म्हणजे उंची, त्याचा कसा परिणाम होतो. ओके. हे लिहून घ्या. स्टेटमेंट्स मध्ये काय उंट. हे टेम्परेचर आपलं स्टेटमेंट वाईज लिहून घ्या. जास्त तापमानात आढळणारे प्राणी किंवा कमी तापमानात आढळणारे प्राणी असं.
फक्त डायग्राम काढलेत का? फक्त डायग्राम काढलेत का? ओके. या व्यतिरिक्त दुसरे काही घटक असतात जे इकोसिस्टमवर परिणाम करतात. फॉर एक्झाम्पल रेनफॉल म्हणजे तुमचा पाऊस, त्यानंतर सॅलिनिटी, सांगते एक एक. त्यानंतर पुढचा घटक आहे रेनफॉल किंवा पर्जन्य. रेनफॉल किंवा पर्जन्य. रेनफॉलचा इकोसिस्टमवर कसा परिणाम होतो? ज्यावेळेस तुमचा पाऊस येणार त्यावेळेस ती इकोसिस्टम फ्लरिश होते, नवीन नवीन अजून वनस्पती उगतात, नवीन झाडं झुडपं उगतात. म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस ऑलमोस्ट ब्राऊन झालेली असते जमीन, पावसाळ्यामध्ये हिरवीगार दिसते. म्हणजेच काय, तुमची इकोसिस्टम फ्लरिश होते. काही असे झाडं झुडपं असतात की जे नवीन असतात, त्या नवीन झाडांची किंवा नवीन स्पीशीज जे असतात त्यांची निर्मिती होते. स्पीशीज म्हणजे जीव, बेसिकली नवीन स्पीशीज ची निर्मिती होते. ओके. झाडे वाढतात, तलाव जे असतात तलावांमधलं पाणी वाढतं. ओके. त्यानंतर दुसरा एक नेक्स्ट घटक आहे तो म्हणजे लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं अक्षवृत्त, रेखावृत्त, आडवे लाईन्स जे असतात त्याला बोलतात अक्षवृत्त म्हणजेच लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त. अक्षवृत्त म्हणजेच काय, समजा ही पृथ्वी आहे, हा आहे तुमचा विषुववृत्त किंवा इक्वेटर. मग या आडव्या लाईन्स ज्या असतात ना त्याला अक्षवृत्त असं म्हणतात. ओके. इथे असतं तुमचा 0 डिग्री, इक्वेटरला 0 डिग्री, शून्य ज्याला बोलतात अक्षवृत्त 0 डिग्रीचं. जसं जसं वरती जाणार तसं मग ते 90 डिग्री पर्यंत वरती असतं. मग हा जो भाग असतो अक्षवृत्तांचा किंवा अक्षवृत्तांची हाईट जशी जशी वाढत जाते तसं तसं सूर्य, आता 0 डिग्रीला जर बघाल तर सूर्यकिरण जे असतात ते लंबरूप पडतात, म्हणजे डायरेक्ट पॅरलल असतात. 0 डिग्रीला सूर्यकिरण पॅरलल असतात, पण जर तुम्ही इथे बघाल तर इकडे तिरपे पडतात, इकडे तिरपे पडतात. त्याच्या ऑपोजिट त्या साईडला तर पडतच नाही सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरण. मग हे जे भाग असतात ना ध्रुव किंवा याला बोलतात पोलर रिजन, येस, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ओके. मग हे जे पोलार रिजन्स असतात ते नेहमी बर्फामध्ये असतात, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक. वरती काय आहे, आर्क्टिक खंड, खाली आहे अंटार्क्टिका. मग हे जे काही भाग असतात ते नेहमी बर्फाच्छादित असतात.
असतात किंवा बर्फ असतात, त्या एरियामध्ये पूर्ण बर्फ असतो. मग त्याचा काय परिणाम होतो, जर तुम्ही इक्वेटरला बघाल, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त आहे किंवा पाऊस जास्त आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी जास्त दिसते. या ठिकाणी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी किंवा ज्याला बोलतात जैवविविधता जास्त आढळते. म्हणजे अगदी वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, ट्राईब्स असतात काही वेगवेगळे, मासे, सगळं सगळं त्याला बोलतात बायोडायव्हर्सिटी. मग या भागामध्ये, इक्वेटरच्या भागामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त असते. हा जो 0 डिग्रीचा एरिया आहे तिकडे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता जास्त असते. जसं जसं तुम्ही वरती जाल किंवा जसं जसं ह्या साईडला इक्वेटर पासून लांब जाल, ज्यावेळेस तुमचं लॅटिट्यूड जे असतं वाढत जातं, लॅटिट्यूड वाढणे, मग जसं जसं लॅटिट्यूड वाढत जसं तसं तसं टेम्परेचर, तापमान जे आहे ते कमी होतं, तापमान कमी होत जातं. सूर्यप्रकाश जो आहे त्या एरियाला मिळणारा सूर्यप्रकाश पण कमी होत जातो आणि त्याच्यामुळे तुमची बायोडायव्हर्सिटी आहे ती पण कमी होत जाते किंवा जैवविविधता जी आहे कमी होत जाते. ओके, हे आहे तुमचं लॅटिट्यूड्सने काय काय फरक पडतो. लॅटिट्यूड म्हणजे या आडव्या लाईन्स, पृथ्वीला जॉईंट करणाऱ्या, पृथ्वीवर असणाऱ्या आडव्या रेषा ज्या आहेत त्यांना अक्षवृत्त किंवा लॅटिट्यूड असं म्हणतात. मग 0 डिग्रीला जास्त असतं बायोडायव्हर्सिटी पण, टेम्परेचर पण आणि पाऊस पण. वरती वरती जाणं तसं सगळं सगळं कमी होत जातं आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी पण कमी होत जाते. ओके, रेनफॉल पण कमी होत जातो. ओके, आणि त्यानंतर पुढचा एक घटक आहे तो म्हणजे क्षारता किंवा सॅलिनिटी. सॅलिनिटी किंवा क्षारता. सॅलिनिटी जी आहे ती युजली अक्वेटिक इकोसिस्टम जे आहे तिथे बघितली जाते. अक्वेटिक इकोसिस्टम म्हणजे जलीय परिसंस्था जी आहे तिथे या घटकाचा फरक किंवा या घटकाचा परिणाम जास्त पडतो. जलीय परिसंस्थेवर किंवा अक्वेटिक इकोसिस्टमवर या घटकाचा परिणाम जास्त होतो. कसा जास्त होतो, जर क्षारता वाढली तर तुमची बायोडायव्हर्सिटी ही कमी होणार. क्षारता वाढली की बायोडायव्हर्सिटी कमी होत जाणार. का? कारण मिठाचं प्रमाण, मीठ जे असतं मग ते फक्त NaCl किंवा सोडियम क्लोराईड नाही, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम येतात, कॅल्शियम येतं, हे सगळे सॉल्टचे काही प्रमाण, सॉल्टचे प्रकार आहेत. मग त्यांचं जर प्रमाण वाढलं तर यांना मिळणारे न्यूट्रिएंट्स जे असतात ते कमी पडतात. बायोडायव्हर्सिटी किंवा माशांना मिळणारे न्यूट्रिएंट्स कमी पडतात. त्यांच्या स्किन जे असते माशांची त्याला त्रास होतो, आग होते आणि म्हणून त्यांची संख्या जी आहे ती कमी होत जाते. तुम्हाला मी एक समुद्र सांगितला होता की ज्याची क्षारता सर्वात जास्त आहे, डेड सी. येस, मृत समुद्र. डेड सी मध्ये क्षारता खूप जास्त आहे. म्हणून जर तुम्ही बघाल डेड सी, जर गुगल सर्च केला तिथे आजूबाजूचा एरिया किंवा बायोडायव्हर्सिटी अशी ग्रीनरी नाहीये तिथे. युजली कसं असतं, जिथे समुद्र असेल तिथे आजूबाजूला ग्रीनरी असते. ओके, पण डेड सी ज्याची क्षारता खूप जास्त आहे तिथे बायोडायव्हर्सिटी फार कमी आहे. ओके, कारण त्या क्षारतेमध्ये, कारण तुम्हाला समजा एखादं झाड असेल, त्या झाडाला लागणारं पाणी किंवा जे पाणी हवं असतं ते नॉर्मल फ्रेश वॉटर हवं असतं, तेव्हा ते झाड वाढणार, तेव्हा त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होणार. मग झाड वाढण्यासाठी तुम्हाला फ्रेश वॉटर लागतं. पाण्यांना प्यायला जे असतं, पाणी पिणार ते फ्रेश पाणी असतं. जे मासे समुद्रामध्ये राहतात, ज्या ठिकाणी सॅलिनिटी आहे तिथे त्या माशांमध्ये ग्लँड्स असतात. ग्लँड्स म्हणजे सॅलिनिटी ग्लँड्स, म्हणजे जे पाणी पितात त्यावेळेस ते फिल्टर केलं जातं माशांमध्ये आणि ते फ्रेश पाणी त्यांच्या आतमध्ये जातं. ओके, झाडं पण बघाल तर झाडं हे फ्रेश पाण्यामध्ये जास्त वाढतात. मग क्षारता वाढत गेली की बायोडायव्हर्सिटी पण अशा प्रकारे कमी होत जाते. ओके, हे आहेत पुढचे काही घटक जे इकोसिस्टमवर परिणाम करतात.
हा डाटा जो आहे तो 11वी आणि 12वीच्या NCERT मधला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टर्म्स जे आहेत ते इंग्लिश मध्ये दिसतील. नेक्स्ट आपण बघूया की बायोस्फिअर जे आहे किंवा इकोसिस्टम कोणकोणत्या गोष्टींपासून बनते. ती क्रोनॉलॉजी आहे त्याची, ती आपण बघूया कशानंतर काय येतं. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा येते स्पीशीज. स्पीशीज स्पीशीज म्हणजे एखादा जीव किंवा बर्डची स्पीशीज असेल, ॲनिमल स्पीशीज असेल, फिश स्पीशीज असेल, म्हणजे एखादा सिस्टमचा तो जो जीव असतो, बेसिक ऑर्गन जो असतो त्याला बोलतात स्पीशीज. बेसिक युनिट ऑफ एनी इकोसिस्टम. काय? हा, ब्रीड काइंड ऑफ मध्ये अक्वॅटिक ब्रीड वेगळे असतात, ह्युमन ब्रीड वेगळे असतात, हवेमध्ये राहणारे ते वेगळे असतात. ब्रीड. ओके, स्पीशीज. मग असे खूप सारे स्पीशीज मिळून पॉप्युलेशन तयार होते. ह्युमन पॉप्युलेशन, फिशची पॉप्युलेशन, प्राण्यांची पॉप्युलेशन, जसं टायगर सेन्सस काल आपण बघितलं. मग टायगरची पॉप्युलेशन किती टायगर आहे ते काउंट केलं. सारे स्पीशीज,
खूप सारे स्पीशीज मिळून पॉप्युलेशन तयार होते. पॉप्युलेशन, प्रत्येक स्पीशीची वेगवेगळी पॉप्युलेशन असते. ह्युमनची पॉप्युलेशन वेगळी म्हणून माणसाची जनगणना करतात, ह्युमन सेन्सस. टायगरची पॉप्युलेशन आपण मोजतो म्हणून ते टायगर सेन्सस करतात. ओके, मग असे खूप सारे स्पीशीज मिळून, वेगवेगळे ब्रीड्स किंवा वेगवेगळे स्पीशीज मिळून पॉप्युलेशन तयार होते. ओके, असे खूप सारे पॉप्युलेशन मिळून कम्युनिटी तयार होते. कम्युनिटी तयार होते. कम्युनिटी कशी असते? जमिनीवर राहणारी कम्युनिटी. मग त्याच्यामध्ये ह्युमन पण येणार, प्राणी पण येणार आणि इतर काही छोटे छोटे रेप्टाइल्स वगैरे असतील ते पण येणार. म्हणजे पॉप्युलेशन जर तुम्ही ऍड केली सगळी स्पीशीजची, मग ह्याची पॉप्युलेशन, टायगरची पॉप्युलेशन असेल, लायनची पॉप्युलेशन असेल, छोट्या छोट्या रेप्टाइल्सची पॉप्युलेशन, ह्युमन पॉप्युलेशन असेल, असे खूप सारे पॉप्युलेशन एकत्र करून एक कम्युनिटी बनते. ओके, मग एका कम्युनिटीमध्ये वेगवेगळे स्पीशीज किंवा वेगवेगळे पॉप्युलेशन राहतात. ओके, आणि ह्या कम्युनिटीज मिळून, खूप सारे कम्युनिटीज मिळून इकोसिस्टम बनते. इकोसिस्टम मध्ये तुम्हाला सांगितलं की मग लिव्हिंग, जेवढे सगळे लिव्हिंग बिंग्स आहेत ती सगळ्यांची इकोसिस्टम असते. मग त्याच्यामध्ये प्राणी पक्षी मध्ये वरचे पण येणार, जमिनीवरचे पण येणार, जमिनीच्या खालचे पण येणार. ती इकोसिस्टम झाली पूर्ण. ओके, आणि अशा खूप सारे इकोसिस्टम मिळून बायोस्फियर तयार होतो. बायोस्फियर, मग तुम्हाला बायोस्फियर मध्ये सांगितलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग सगळं येतं. मग एका परिसरात राहणाऱ्या सगळ्याच गोष्टी बायोस्फियर मध्ये येतात. मग ह्या स्मॉल टर्म पासून ती टर्म ब्रॉड 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 कशी होत जाते, ते स्पीशीज. मग जर तुम्ही असा पिरामिड काढला, ही वरती येणार तुमची स्पीशीज, खाली छोट्या 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 वेगवेगळ्या स्पीशीज असतात. ओके, या स्पीशीज एकत्र आला की पॉप्युलेशन बनते. पॉप्युलेशन एकत्र आले की कम्युनिटी बनते. कम्युनिटी एकत्र आली की इकोसिस्टम, आणि या सगळ्यांना मिळून एकत्रितपणे बायोस्फियर असं म्हणतात. ओके, ओके, हे कशानंतर काय येतं याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, कशानंतर काय येतं, स्पीशीज नंतर काय येते, पॉप्युलेशन येते का कम्युनिटी येते. मग हे जे आहेत याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. जे छोटे छोटे फंक्शनल युनिट ज्याला बोलतात, किंवा बेसिक युनिट किंवा फंक्शनल युनिट ऑफ एन इकोसिस्टम, एका पूर्ण इकोसिस्टमचं एक युनिट, छोटं युनिट जे काम करते किंवा फंक्शनल आहे त्याला स्पीशीज म्हणतात. मग त्याच्यानंतर येणार पॉप्युलेशन, त्याच्यानंतर कम्युनिटी. पॉप्युलेशन असते ती प्रत्येक स्पीशीजची वेगवेगळी पॉप्युलेशन असते. ओके, मग ती पॉप्युलेशन आजूबाजूला राहते. जसं की पक्षी बघाल, कबूतर आहे फॉर एक्झाम्पल. कबूतर तुम्हाला सिटी एरियाज मध्ये दिसतात, गाव साइड मध्ये कबूतर नाही दिसत. मग कबूतरची पॉप्युलेशन सिटी मध्ये असते. ओके, जर तुम्ही चिमणी कावळे वगैरे बघितलं तर ते इक्वेटरच्या आजूबाजूच्या रिजन मध्ये. तुम्ही जर बर्फाच्या रिजन मध्ये गेलं तर तिकडे तुम्हाला चिमणी कावळे नाही दिसणार. किंवा पेंग्विन आहे समजा, पेंग्विनची पॉप्युलेशन कुठे असणार, बर्फाच्या ठिकाणी. इक्वेटरवर पेंग्विन नाही दिसणार तुम्हाला. ओके, मग अशी प्रत्येक स्पीशीजची वेगवेगळी पॉप्युलेशन असते. त्या पॉप्युलेशनची मिळून कम्युनिटी बनते. मग एका कम्युनिटीमध्ये समजा सिटीमध्ये राहणारी कम्युनिटी आहे, मग तिथे तुमचे ह्युमन पण येणार, कबूतर पण येणार, चिमणी कावळे पण येणार आणि सगळंच येणार, झाडं वगैरे पण येणार. त्यानंतर असते इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे ती पूर्ण मोठ्या एरियामध्ये राहणारे सगळे लिव्हिंग बिंग्स. मग बर्फातले पण, पाण्यातले पण, इक्वेटरचे पण, बिलो वॉटर, अबव वॉटर सगळे. आणि लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग या सगळ्यांना मिळून असतो बायोस्फियर किंवा जीवावरण. ओके, हे डायग्राम्स काढून घ्या आणि एक एक स्टेटमेंट मध्ये तुमच्या शब्दामध्ये त्याचं
एक्सप्लेनेशन लिहा म्हणजे ते कळेल. ओके, त्यानंतर आपण प्रिन्सिपल्स ऑफ इकोसिस्टम किंवा इकोसिस्टम बेसिकली पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत इकोसिस्टम कशी बदललेली आहे ते बघूया. किंवा त्याला बोलतात चेंजेस इन इकोसिस्टम. परिसंस्थेतील बदल. दोन प्रकारे तुमची इकोसिस्टम किंवा दोन प्रकारे जी परिसंस्था आहे ती बदलते. एक आहे अडॅप्टेशन अडॉप्टेशन आणि एक असतं व्हेरिएशन. अडॉप्टेशन आणि व्हेरिएशन. अडॉप्टेशन म्हणजे काय की पूर्वीच्या काळी असे काही प्राणी असतील की जे नवीन नवीन बदल, जसं जसं पृथ्वी हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेली तसं तसं काही बदल येत गेले पृथ्वीच्या वातावरणामध्ये. जसं अगदी सुरुवातीला खूप जास्त वातावरण होतं पृथ्वीचं, नंतर ते हळूहळू हळूहळू हळू कमी झालं. मग काही प्राणी जे होते की ते त्या वातावरणात पण होते आणि असे आजच्या वातावरणात पण आहेत. म्हणजे काय, हा जो बदल आहे तो त्यांनी अडॉप्ट केलेला आहे. ओके, जसं की डायनासोर काही बदल अडॉप्ट करू नाही शकला म्हणून ते नष्ट झाले.
ओके. असे काही प्राणी असतात की जे बदल अडॉप्ट नाही करू शकले म्हणून ते नष्ट झाले. या व्यतिरिक्त आता जे आपण प्राणी बघतो ते जे प्राणी आहेत ते सगळे अडॉप्टेड प्राणी आहेत किंवा पूर्वीच्या काळापासून चालत असलेले प्राणी आहेत, जसं की घोडा, हत्ती आहे. असे काही प्राणी आहेत की जे पूर्वीच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि आत्ताचं जे पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत जो जो पृथ्वीमध्ये बदल झालेला आहे त्याला त्यांनी अडॉप्ट केलेला आहे. त्या बदलाला ते सामोरं गेलेले आहेत, फेस झालेले आहेत. ओके. मग ते असतं अडॉप्टेशन. आणि एक असतं व्हेरिएशन. असे काही प्राणी की जे अडॉप्ट नाही केले ते वॅरी झाले. म्हणजेच काय, तुमचं ह्युमन बिंग है ना, आधी माकड होता, मग माकडाचा हळूहळू शेपूट नाहीशी झाली, आपलं फेसचं स्ट्रक्चर वगैरे ते बदललं आणि वॅरी होऊन मग तो माणूस झाला. जसं तुम्ही पक्षी बघाल, जे पण आता छोटे पूर्वीच्या काळी ईगल किंवा गरुड वगैरे ह्या टाईपचे पक्षी जास्त असायचे, ज्यांची चोच मोठी असायची. आता त्याच्यामध्ये व्हॅरिएशन होऊन होऊन चिमणी सारखे त्याची चोच एकदम छोटीशी असते किंवा आकार छोटासा असतो. असे प्राणी डेव्हलप झाले. पूर्वीच्या काळी डायनोसॉर होते. डायनोसॉर इज अ काइंड ऑफ रेप्टाईल किंवा सरपटणार. रेप्टाईल म्हणजे बेसिकली पायावर छोटे पाय असतात त्याला, किंवा जे सरपटतात तो. मग त्या प्राण्यांपासून वॅरी होऊन होऊन म्हणजे आताचे सरपटणारे प्राणी, मग कासव, बेडूक जे काय असेल ते छोटे प्राणी ते तयार झाले. लिझर्ड ज्याला बोलतात, पाल वगैरे, ते त्याचेच एक्सटेंडेड व्हर्जन आहेत. मग ते वॅरी किंवा व्हेरिएशन झाल्यामुळे तयार झालेले आहेत. मग अशी तुमची इकोसिस्टम जी आहे ती पूर्वीच्या काळापासून, जेव्हापासून पृथ्वी तयार झाली तिथपासून आतापर्यंत चेंज झालेली आहे, अडॉप्टेशननी किंवा व्हेरिएशननी. जे प्राणी तुम्हाला आता दिसतात ते सगळे अडॉप्ट झालेले आहेत, त्या बदलांना सामोरे गेलेले आणि जिवंत राहिलेले प्राणी आहेत, म्हणून ते अडॉप्टेड प्राणी आहेत, अडॉप्टेशन. आणि काही प्राणी आहेत की जे ऍज इट इज न राहता त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. हत्ती ऍज इट इज होता, पूर्वीच्या काळी जसा होता तो तसा ऍज इट इज होता. घोडा ऍज इट इज आहे. घोड्याचं व्हेरिएशन होणं म्हणजे तुमचा पोनी, खेचर ज्याला बोलतात, घोडा आणि गाढव मिक्स असं ज्याला बोलतात, ते व्हेरिएशन झालेले प्राणी आहेत. ओके. अशा प्रकारे तुमची इकोसिस्टम चेंज होते. हे होतं तुमचं सगळं इकोसिस्टम बद्दल. इकोसिस्टम कशी काम करते, कोणकोणते घटक इकोसिस्टम वर परिणाम करतात, इकोसिस्टम मध्ये चेंज कशामुळे येतो. ओके. या व्यतिरिक्त एक टर्म बघूया, ती म्हणजे इकोटोन. इकोटोन वर पण प्रश्न विचारला होता. इकोटोन. इकोटोन म्हणजे काय असतं की दोन वेगवेगळ्या इकोसिस्टम मधली मधला जो ट्रान्झिशन झोन असतो, फॉर एक्झाम्पल एक आहे टेरेस्ट्रियल किंवा समजा जमिनीवरची इकोसिस्टम आहे आणि एक आहे समुद्रातली इकोसिस्टम. त्याच्या मधला जो ट्रान्झिशन झोन असतो, म्हणजे इथे पाणी येतं आणि इथे जमीन पण असतं, म्हणजेच काय, तुमचा दलदलीचा एरिया तयार होतो. पाणी आणि जमीन ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस दलदलीचा एरिया तयार होतो, दलदलीची क्षेत्रे. तिथे जी इकोसिस्टम तयार होते या ट्रान्झिशन झोन मध्ये, त्याला बोलतात इकोटोन. म्हणजेच काय, तुमचे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट किंवा खारफुटीची वने ज्याला बोलतात. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट किंवा खारफुटीची वने. ओके. हा जो ट्रान्झिशन झोन असतो, ज्या ठिकाणी तुमची जमीन आणि पाणी किंवा जमीन आणि समुद्र एकमेकांमध्ये मिक्स होतात, तो जो ट्रान्झिशन झोन असतो त्याला इकोटोन असं बोलतात. मग या ट्रान्झिशन झोन मध्ये बायोडायव्हर्सिटी जी असते ती पूर्णपणे वेगळी असते. लाईट आहे. हा जो ट्रान्झिशन झोन असतो त्याच्यामधली बायोडायव्हर्सिटी ही पूर्णपणे वेगळी असते, म्हणजे ती समुद्रातली पण नसते आणि पूर्णपणे जमिनीवरची पण नसते. ह्याची पूर्ण थर्ड वेगळी बायोडायव्हर्सिटी असते. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी इकोटोन हा जो एरिया आहे तिकडची बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता असते ती दोन्ही
जे झोन आहेत त्यांच्या दोन्ही झोन पेक्षा वेगळी असते. म्हणजे जमिनीवर समजा आंब्याची झाडं येतात, बदामाची झाडं येतात, या दलदलीच्या एरियामध्ये आंबा आणि बदाम उगणार नाही. किंवा समुद्रामध्ये कोरल येतात किंवा शेवाळ येतं, तर या दलदलीच्या एरियामध्ये शेवाळी येणार नाही. इथे काहीतरी तिसऱ्याच प्रकारची झाडं असतात. फॉर एक्झाम्पल सुंदरीची वने, सुंदरबन हा जो एरिया तिथे सुंदरीची झाडं आहेत. इतर काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. म्हणजेच काय, त्याची बायोडायव्हर्सिटी वेगळी असते. जमिनीवर तुम्हाला वेगवेगळे पक्षी दिसतील, जमिनीच्या एरियामध्ये राहणारे चिमणी, कावळा एक्सेट्रा. समुद्राच्या एरियात राहणारे वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल बगळे वगैरे असतील, जे फिशेस, असे काही पक्षी जे फिश खातात, मासे खातात. पण तुम्हाला दलदलीच्या एरियामध्ये अजून काहीतरी वेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतील. असं मग ती बायोडायव्हर्सिटी जी असते ती या दोन्ही झोन पेक्षा वेगळी असते. दोन्ही इकोसिस्टम पेक्षा वेगळी असते आणि जास्त प्रमाणात बायोडायव्हर्सिटी असते. म्हणजे अशी जमीन जी समुद्राला लागून आहे किंवा असा समुद्र जो जमिनीला लागून आहे त्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी त्या मनाने कमी असते. पण हा जो ट्रान्झिशन झोन जो असतो त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी जास्त असते. झाडांचं प्रमाण जास्त असतं. जसं तुम्ही बघितलं समुद्र किनारी झाडाचं प्रमाण जास्त असतं. मग अगदी समुद्रात पण झाडं जास्त नसतात किंवा अगदीच जमिनीवर पण झाडं जास्त नसतात. पण हा जो ट्रान्झिशन झोन असतो त्या ठिकाणी झाडं जास्त असतात. म्हणजे बायोडायव्हर्सिटी एकतर वेगळी असते आणि जास्त प्रमाणात असते. ओके, हे आहे इकोटोन. इकोटोन मग हे लक्षात घ्यायचं, हा जो ट्रान्झिशन झोन आहे दोन इकोसिस्टम मधला ट्रान्झिशन किंवा बदलता क्षेत्र ज्याला बोलतात तो ट्रान्झिशन झोनला इकोटोन असं बोलतात. एक इकोटोन जमीन आणि समुद्राच्या मधला असतो. एक इकोटोन असा असेल की समजा फॉरेस्ट आहे, पहाड आहे आणि त्याच्या बाजूला तुमचं वाळवंट आहे. मग त्या वाळवंटातली इकोसिस्टम आणि पूर्णपणे पहाडावरची किंवा डोंगरावरची इकोसिस्टम वेगळी असते. पण तो जो ट्रान्झिशन किंवा त्या डोंगराच्या पायथ्याशी हा जो एरिया असतो त्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी तुमची वेगळी असणार. ओके, मग हे आहे इकोटोन. आणि इकोसिस्टम मधले चेंजेस कसे कोणते कोणते, अडॉप्टेशन आणि व्हेरिएशन. काही प्राणी अडॉप्ट झाले ऍज इट इज किंवा सेम अडॉप्ट झाले, काही वॅरी किंवा काही प्राण्यांमध्ये थोडे थोडे मायनर चेंजेस झाले. ओके, मग ते आता तुम्हाला चेंज झालेले प्राणी दिसतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन असं. ओके, हे लिहून घ्या तुम्ही.
स्टेटमेंट्स मध्ये लिहून घ्या, इकोटोन मधली जी इकोसिस्टम असते ती इतर दोन इकोसिस्टम पेक्षा वेगळी असते. इकोटोन मधली जी बायोडायव्हर्सिटी असते ते व इतर दोन इकोसिस्टम पेक्षा बायोडायव्हर्सिटी जास्त प्रमाणात असते. ओके, त्यानंतर एक पुढची टर्म बघूया, ती आहे निश. इकोलॉजिकल निश अशी टर्म आहे. पण त्यानंतर एक टर्म बघूया, इकोलॉजिकल निश. मराठीमध्ये पण आय गेस निश असाच टर्म आहे. ओके, इकोलॉजिकल निश. निश म्हणजे काय की एखादा सजीव आणि त्याच्यामध्ये असणारी एक युनिक क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, गाई म्हशीन मध्ये अशी क्वालिटी असते की ते रवंथ करतात, म्हणजे जेवण चावत बसतात. ओके, जसं की कोंबड्यामध्ये त्याची क्वालिटी असते की तो आरवतो, सकाळी पहाट झाली की तो आरवतो. इतर कुठले पक्षी नाही करत, पण कोंबडा आहे की तो बांग देतो किंवा आरवतो. मग त्याला इकोलॉजिकल निश म्हणजे काय, एखाद्या स्पीशीजची युनिक क्वालिटी जी इतर स्पीशीज मध्ये नसते. म्हणजे कोणत्याही दोन स्पीशीज मध्ये एक निश नाही असू शकत. प्रत्येक स्पीशीची वेगवेगळी निश. निश म्हणजे युनिक क्वालिटी असं. तो क्वेश्चन आयोगाने आय गेस UPSC ला विचारला होता की दोन स्पीशीजची निश एक असू शकते का, तर नसते. निश म्हणजे युनिक क्वालिटी. दोन स्पीशीजची निश जी आहे ती एक नसते.
प्रत्येक स्पीशीजला त्यांची वेगवेगळी क्वालिटी असते आणि तीच युनिक क्वालिटी म्हणजे त्यांची निश असते. फॉर एक्झाम्पल पाळीव म्हणण्यापेक्षा गाय, म्हैस, बैल हे जे असतात ते रवंथ करतात. त्यानंतर कोंबडा जो असतो तो बांग देतो किंवा आरवतो. सकाळी 6-7 वाजले, मॉर्निंग झालं तर. अजून कोणते प्राणी असतात की त्यांची वेगळी निश असते किंवा वेगळी युनिक क्वालिटी असते? कोणी सांगू शकेल का? उंट पाणी साठवून ठेवतो. येस, राईट. पाणी साठवणे एक्सेट्रा. ओके. येस, घोड्याची ती आहे की त्यांचा आवाज खिंकारणे त्याला बोलतात. येस. असे काही प्राणी असतात की त्यांची स्पेसिफिक वेगळी निश असते. ह्युमन किंवा ह्युमनचं काय आहे की ह्युमन इमोशनल आहे, मेमरी साठवून ठेवू शकतो. ओके. ही माणसाची किंवा ह्युमनची निश किंवा युनिक क्वालिटी झाली. ओके. मग ती लाईफ टाईम मेमरी पण असते की जी साठवून किंवा स्टोअर करून ठेवू शकतो. ओके. याला बोलतात इकोलॉजिकल निश, म्हणजे वेगवेगळ्या स्पीशीजची काही पर्टिक्युलर क्वालिटी असते. ओके. मग हे आहे, दोन स्पीशीजची निश कधीच एक नसते. प्रत्येक स्पीशीची वेगवेगळी त्यांची पर्टिक्युलर निश किंवा युनिक क्वालिटी असते. त्याला बोलतात इकोलॉजिकल निश. म्हणजे सापामध्ये कसं की साप कात टाकतो, म्हणजे साप त्याचं साल जे असतं त्याला कात टाकणे असं म्हणतात, ती त्याची क्वालिटी आहे. एक्सेट्रा. युनिक क्वालिटी किंवा त्याला युनिक फंक्शन असं पण लिहा स्लॅश करून. कुठली टर्म देऊ शकतात. युनिक क्वालिटी किंवा युनिक फंक्शन. युनिक क्वालिटी त्याच्याऐवजी तिथे युनिक फंक्शन असं पण लिहून घ्या स्लॅश करून. त्यानंतर एक नेक्स्ट टर्म बघूया, त्याला बोलतात इकोलॉजिकल
सक्सेशन. इकोलॉजिकल सक्सेशन. इकोलॉजिकल सक्सेशन. सक्सेशन म्हणजे काय, एखादी स्पीशीज आहे छोटीशी, त्याला दुसरी स्पीशीज किंवा दुसरी एखादी मोठी स्पीशीज जी आहे ती सक्सीड करणार. म्हणजे एक स्पीशीज ज्याची संख्या कमी आहे किंवा जी लूज आहे, ज्यांच्यामध्ये इतकी ताकद नाहीये की ती नेक्स्ट चेंजला अडॉप्ट करू शकतात, ती स्पीशीज तिथेच संपते आणि त्याच्याऐवजी त्याला दुसरी स्पीशीज सक्सेस करणार किंवा सक्सीड करणार. त्याला बोलतात इकोलॉजिकल सक्सेशन. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल एक बेअर लँड आहे किंवा दगड आहे समजा एखादा, अगदीच पूर्वीच्या काळी समजा ज्यावेळेस काहीच पृथ्वीची जस्ट उत्पत्ती झाली असेल तेव्हापासून कसं सक्सेशन झालं, तर समजा एक दगड आहे किंवा बेअर लँड. बेअर लँड म्हणजे त्या जमिनीवर काहीच नाहीये. ओके, मग त्या जमिनीवर सुरुवातीला किंवा पहिला प्राणी किंवा काय उगलं असेल, तर ते असेल काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा काही बॅक्टेरियाज, ते उगले असतील. ओके, मग त्या बॅक्टेरियाचं कन्व्हर्जन किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कन्व्हर्जन छोट्या छोट्या प्राण्यांमध्ये काही झालं असेल, म्हणजे किडे असतील, इन्सेक्ट्स असतील. ओके, मग त्या इन्सेक्ट्सचं रूपांतर थोडे मोठे किंवा रेप्टाइल्स मध्ये झालं असेल आणि मग त्या रेप्टाइल्स पासून मोठे मोठे डायनोसॉर्स किंवा आता जे आपण बघतो पाल, लिझर्ड, जे काय असेल ते झालं असेल. ओके, सिमिलरली जर आपण झाडांचं बघितलं तर सुरुवातीला लायकेन्स आले असते. लायकेन्स म्हणजे एक फंगसचा प्रकार आहे जो झाडांसारखा असतो. तुम्ही कदाचित बघितलं असेल लायकेन्स. असं गुगल सर्च केलं तर लाकूड जे असतं किंवा दगडांवर जे असं 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 काहीतरी फुलासारखं काहीतरी ग्रीन कलरचं उगतं, त्याला लायकेन्स असं म्हणतात. मग सुरुवातीला जो बेअर दगड आहे किंवा बेअर लँड, जमीन जी आहे प्लेन जमीन, त्यावर लायकेन्स उगले असतील. मग त्या लायकेन्सचं छोट्या छोट्या झुडपांमध्ये कन्वर्ट झालं असेल आणि मग त्या झुडपांचं मोठी झाडे जी असतात, उंच झाडे, त्यांच्यामध्ये कन्वर्ट झालं असेल आणि इथे असे असतात ते छोटे 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 लायकेन्स. ओके, याच्यामध्ये कन्व्हर्जन झालं असेल. मग हे जे फर्स्ट जे असतं ना, जे बेअर लँड किंवा मोकळ्या जमिनीवर किंवा रॉक दगडावर जे उगतं त्याला बोलतात पायोनियर स्टेज. पायोनियर स्टेज किंवा प्रायमरी स्टेज. म्हणजे पहिली जस्ट त्या स्पीशीजची सुरुवात ज्या वेळेस होते त्याला पायोनियर. पायोनियर म्हणजे काय, वन अशी व्यक्ती किंवा अशी व्यक्ती ज्याने ती गोष्ट स्टार्ट केलेली असेल, सुरुवात केलेली असते. मग या ठिकाणी लायकेन्स जे आहेत ते पायोनियर बनतात. ओके, इकडच्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जे आहेत ते पायोनियर बनतात. पायोनियर म्हणजे ज्यांनी सुरुवात केली ते. मग पायोनियर स्टेज किंवा प्रायमरी स्टेज ही सेकंड जी स्टेज असते, ज्यावेळेस छोटे 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 झुडपं उगतात त्याला बोलतात इंटरमिडिएट स्टेज. इंटरमिडिएट स्टेज किंवा सेकंडरी स्टेज. आणि जे लास्ट ज्यावेळेस पूर्णपणे जंगल तयार होतं, म्हणजे एका लायकेन पासून ज्यावेळेस मोठी मोठी झाडं किंवा ते पूर्ण जंगल तयार होतं, त्यावेळेस त्याला बोलतात क्लायमॅक्स स्टेज किंवा टर्शरी स्टेज. ओके, मग ह्या अशा इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय,
एक स्पीशीज जाऊन त्याच्याऐवजी दुसरी मोठी स्पीशीज येते. इन्सेक्ट जाऊन रेप्टाईल्स आले, इन्सेक्टच्या असं छोट्या छोट्या किंवा एका पॉइंटला लूज पडल्या असतील, मग त्याच्या ऐवजी त्याचं व्हेरिएशन करत 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 मग ते रेप्टाईल्स बनले. त्या रेप्टाईल्सच्या नंतर डायनोसॉर्स बनले. ओके, डायनोसॉर्स मध्ये व्हेरिएशन होऊन होऊन मग आता तुम्ही पाली किंवा सरडे वगैरे जे काय असेल ते बघतात. ओके, मग हे झाली तुमची पायोनियर स्टेज किंवा सुरुवातीची स्टेज, जी इथून सुरुवात होते त्याला पायोनियर स्टेज किंवा प्रायमरी स्टेज. जी इंटरमिजिएट किंवा ट्रान्झिशनची जी स्टेज, याला ट्रान्झिशन स्टेज असं पण म्हणतात. तुम्हाला एक्झाम मध्ये कोणतंही नाव देऊ शकतात, नॉन नेसेसरी की प्रायमरी सेकंडरी टर्शरी, हे जे दुसरी नाव आहेत ती पण देऊ शकतात. आणि ही बोलत क्लायमॅक्स, जसा मूवीचा क्लायमॅक्स असतो ना, फायनल एंड, मग ही झाली तुमची क्लायमॅक्स स्टेज, ज्यावेळेस पूर्ण जंगल तयार होतं. ओके, याला बोलतात इकोलॉजिकल सक्सेशन. ओके, ओके, मग हे तुम्ही लिहून घ्या. इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय? एक स्पीशीज जाऊन त्याऐवजी दुसरी मोठी स्पीशीज येणे, त्याला बोलतात इकोलॉजिकल सक्सेशन. एक स्पीशीज नष्ट होऊन त्याऐवजी दुसरी मोठी स्पीशीज येणे. ओके, त्याला बोलतात इकोलॉजिकल सक्सेशन. सक्सीड एकानंतर एक सक्सीड होत जातं. ओके, हे आहे इकोलॉजिकल सक्सेशन. हे लिहून घ्या. जसं माशांच्या इथे जर तुम्ही अक्वॅटिक इकोसिस्टम बघितलं तर पाण्यामध्ये एखादा बॅक्टेरिया तयार झाला असेल, त्यानंतर छोटे छोटे मासे, मग ते मोठे करत करत आणि नंतर ते शार्क, वेल वगैरे असे मोठे मोठे मासे.
ओके, हे होतं इकोलॉजिकल सक्सेशन, म्हणजे एका छोट्या स्पीशीज पासून मोठी स्पीशीज किंवा क्लायमॅक्स कसा तयार होतो त्याला बोलतात इकोलॉजिकल सक्सेशन. त्यानंतर पुढची एक टर्म बघूया ती म्हणजे इकोलॉजिकल पिरामिड. पिरामिड काय असतं? इकोलॉजिकल पिरामिड खातो, हा ते तसंच. त्याचे दोन असतात, एक असतं इकोलॉजिकल पिरामिड आणि एक असतं फूड चेन. इकोलॉजिकल पिरामिड असा असतो इकोलॉजिकल पिरामिड. ओके, इकोलॉजिकल पिरामिडच्या खाली किंवा ही जी पहिली स्टेज असते त्यामध्ये येणार तुमचं काय बोलतात त्याला, झाडे झुडपे. झाडे झुडपे म्हणजे जे शाकाहारी खाऊ शकतात ते, म्हणजे तुमची छोटी छोटी झाडे असतात, झुडपे असतील किंवा फळे. बेसिकली मध्ये झाडे झुडपांमध्ये सगळं आलं. ओके, ह्याला बोलतात फर्स्ट स्टेज किंवा प्रायमरी स्टेज जी असते त्याच्यामध्ये असणार सगळे झाड झुडप जे शाकाहारी माणसं खाऊ शकतील ते. ओके, त्यानंतर येतात जे ह्या झाडा झुडपांना खातात, म्हणजे तुमची ही प्रायमरी स्टेज आहे. ही आहे सेकंडरी स्टेज. मग सेकंडरी स्टेज मध्ये येणार तुमचे शाकाहारी, असे प्राणी जे झाडे झुडपे खातात. मग कोणते प्राणी आहेत की झाडे झुडपे खातात? रॅबिट्स. येस, रॅबिट्स, गाय, म्हैस, रॅबिट एक्सेट्रा असे प्राणी जे बेसिकली चारा खातात, छोटी झाडं खातात, फळं खातात, फुलं खातात एक्सेट्रा. मग ही आहे सेकंडरी स्टेज. यालाच प्रायमरी कन्झ्युमर्स असं पण म्हणतात. प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे जे कन्झ्युम करतात, जेवण कन्झ्युम करतात. मग काय, सगळ्यात पहिल्यांदा जे झाडं झुडपं किंवा हिरवा गवत वगैरे जे खातात त्याला बोलतात प्रायमरी कन्झ्युमर्स, म्हणजे तुमचे शाकाहारी. ओके, त्यानंतर येणार जे शाकाहारी प्राण्यांना खातात बेसिकली, किंवा जे प्राण्यांना खातात, कोणत्याही प्राण्यांना खातात, ती म्हणजे झाली तुमची टर्शरी स्टेज. मग तिथे येणार मांसाहारी. त्या मांसाहारींनाच बोलतात सेकंडरी कन्झ्युमर्स. मग कोणते प्राणी असतात की जे मांसाहारी आहेत? वाघ, सिंह, साप, येस राईट, इत्यादी. ओके, ह्युमन तुमचा शाकाहारी मध्ये पण येतो, मांसाहारी मध्ये पण येतो, दोघांमध्ये येतो. म्हणून ह्युमन प्रायमरी कन्झ्युमर पण आहे आणि सेकंडरी कन्झ्युमर पण आहे. ओके, हे स्टेटमेंट विचारली होती. ह्युमन जो आहे तो दोघांमध्ये येतो, झाडं झुडपं पण खातो किंवा काही प्राण्यांना पण खातो. ओके, कोंबडी वगैरे एक्सेट्रा. ही आहे टर्शरी स्टेज. आणि लास्ट वाली जी असते त्याला बोलतात क्लायमॅक्स स्टेज. याच्यामध्ये
असे प्राणी येतात किंवा असे बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात की जे मेलेल्या प्राण्यांना खातात. पक्षी पण येतात, हा असतात ना काही काही, हा गिधाड, गरुड, येस येस राईट, गरुड, गिधाड किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांना डेट्रिटर्स असं म्हणतात, की जे मृत जनावरांना खातात. काही छोटे 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 मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, गरुड, गिधाड एक्सेट्रा, की जे हे मांसाहारी आहेत किंवा मेलेले प्राणी त्यांना खायचं काम करतात. डिकम्पोजर्स असं पण त्याला शब्द आहे, डेट्रिटर्स किंवा डिकम्पोजर्स असे पण शब्द, वेगवेगळे शब्द आहेत. प्रत्येक स्टेजला वेगवेगळे शब्द आहेत, मग ते वेगवेगळे शब्द विचारले जाऊ शकतात. प्रायमरी स्टेजला येतात तुमचे झाडे, झुडपे, फळं, फुलं, हिरवं गवत एक्सेट्रा, हे येतं प्रायमरी स्टेजला. हे जे खातात हिरवं गवत वगैरे, हे जे सगळे खातात त्यांना बोलतात शाकाहारी. म्हणजे त्यांना दुसऱ्या शब्दामध्ये प्रायमरी कन्झ्युमर्स असं पण म्हणतात. ओके, ही आहे सेकंडरी स्टेज. त्यानंतर आहे टर्शरी स्टेज, जिथे ना तुमचे मांसाहार जे करतात ते, त्यांना सेकंडरी कन्झ्युमर्स असं पण म्हणतात. ह्युमन किंवा माणूस जो आहे तो प्रायमरी कन्झ्युमर आणि सेकंडरी कन्झ्युमर दोन्ही आहे. ओके, आणि त्यानंतर आहे क्लायमॅक्स स्टेज, की जे मेलेल्या जनावरांना खातात किंवा डिकम्पोज करण्याचं काम करतात. ओके, प्रायमरी स्टेज मध्ये असे बेसिकली प्राणी असे काय बोलतात, झाडं झुडपं जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण इथे आपण प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कंझ्युमर लिहिलंय. हे जे असतात प्रायमरी स्टेजचे, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग यामध्ये काही बॅक्टेरियाज पण येतात की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. फॉर एक्झाम्पल शेवाळ, ते पण प्रायमरी स्टेज मध्येच येणार. ओके, मग त्या शेवाळाला खाणार कोण, मासे वगैरे एक्सेट्रा. मोठे मासे असतात की जे छोट्या माशांना खातात. असं हे आहे तुमचं इकोलॉजिकल पिरॅमिड. ओके, कोणत्या नंतर कोणाला काय खातं, कोणाला काय खातं, कोणाला काय खातं, असं एक्सेट्रा. त्याच्याशी रिलेटेड असते तुमची फूड चेन. ओके, मग आधी हे काढून घ्या तुम्ही. हे टर्म्स आजच्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटचे खूप टर्म्स सांगितले आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. मध्ये इको 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 वाले खूप सारे टर्म्स आहेत, ते लक्षात ठेवायचे.
स्टेटमेंट एक लिहून घ्या. माणूस किंवा ह्युमन जे आहे ते प्रायमरी कंझ्युमर आणि सेकंडरी कंझ्युमर दोघांमध्येही येते. ती स्टेटमेंट विचारली होती. आणि त्यानंतर आहे तुमचं फूड चेन. फूड चेन आणि इकॉलॉजिकल पिरामिड सेम आहे ऑलमोस्ट. फक्त फूड चेन मध्ये काही प्रकार येतात. म्हणजे एक असते ग्रेझिंग फूड चेन. ग्रेझिंग फूड चेन म्हणजे गवताळ प्रदेशात असणारी फूड चेन. एक आहे अक्वॅटिक फूड चेन म्हणजे पाण्याच्या खालची, म्हणजे अंडर वॉटर, अबव वॉटर असं. हे झालंय का सर्वांचं काढून? इकोलॉजिकल पिरामिड. इकोलॉजिकल पिरामिडशी सेम असणार ती म्हणजे फूड चेन. फूड चेन म्हणजे सेम, एकाला एक व्यक्ती खाते, मग त्याला दुसरी व्यक्ती खाते, मग त्याला तिसरी व्यक्ती खाते, अशी ती चेन बनते. का? कारण एक समजा छोटा मासा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कॅलरी एनर्जी आहे, काहीतरी कॅलरी ऊर्जा आहे. ज्यावेळेस मोठा मासा त्याला खाणार त्यावेळेस त्याला त्या माशाने जी आधीच्या माशाने मिळवलेली ऊर्जा आहे ती मिळत जाते. मग अशी करत करत लास्ट मासा ज्यावेळेस खाणार त्यावेळेस त्याला त्या सगळ्या माशांची एनर्जी मिळणार. म्हणून ती फूड चेन म्हणजे एक कोणाला खातात त्याची एक चेन असते. मग त्याचे काही प्रकार पडतात. पहिलं आहे ग्रेझिंग फूड चेन. ग्रेझिंग फूड चेन म्हणजे गवताळ प्रदेशातली म्हणजे प्लेन लँडवर असणारी फूड चेन. फॉर एक्झाम्पल एखादं फ्लावर आहे, फूल आहे, त्या फुलाला खाणारी कोण? अळई. अळईला खाणार समजा नाकतोडा किंवा बटरफ्लाय वगैरे जे असतं. नाकतोडाला खाणारा साप. सापाला खाणारा कोण खातात सापाला? गरुड. एक्सेट्रा. ही झाली तुमची ग्रेझिंग किंवा जमिनीवरची फूड चेन. त्यानंतर एक असे अक्वॅटिक. अच्छा, असं असतं का? नागतोड्याला साप नाही खाऊ शकत का? ओके. नागतोड्याला खाणारा बेडूक, बेडकाला खाणारा साप, सापाला खाणारा गरुड. ओके. एक असतं अक्वॅटिक इकोसिस्टम. अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये बेसिक युनिट असतं ते म्हणजे शेवाळ. शेवाळ मध्ये शेवाळ खातात छोटे मासे. छोट्या माशांना खातात मोठे मासे. मग माशांना खाणारे काही पक्षी असतात. फॉर एक्झाम्पल बगळा. मग तो बगळ्याची डेथ झाली की नंतर येणार तुमचे डिकम्पोजर्स, जे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे त्या बगळ्याला डिकम्पोज करणार, म्हणजे डिकम्पोजर्स. ओके. हे अंडर वॉटर आणि अबव वॉटर किंवा ऑन लँड, बिलो लँड असं ते दोन त्याचे प्रकार पडतात. म्हणजे ऑन लँड किंवा अबव वॉटर असते त्याला ग्रेझिंग फूड चेन असं म्हणतात, किंवा गवताळ प्रदेशातील फूड चेन. फूड चेन म्हणजे अन्न साखळी. अन्न साखळी. आणि एक असे अक्वॅटिक म्हणजे पाण्यातली किंवा बिलो वॉटर असं त्याला बोलतात. हे दोन फक्त लिहून घ्यायचे, ते प्रकार पडतात फूड चेनचे.
टर्म्स आजच्या लेक्चर मध्ये इको वाला खूप झाला, त्या टर्म्स लक्षात ठेवायचा आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. ओके, ऑनलाईन स्टुडंट्सला काही क्वेश्चन आहे का? ओके, येस प्रियंका. मॅम पर्यावरणचे किती फ्रीला येतात मार्क्स? किती मार्क? पर्यावरणाचे 5 प्रश्न येतात पर्यावरणावर. हा, फ्रीला 5 प्रश्न येतात. त्यातले 1-2 क्वेश्चन असतात की जे ऍक्च्युअल टॉपिक हे जे टर्म्स वगैरे त्याच्यावर. बाकी 2-3 क्वेश्चन असे असतात की जे करंट अफेअर्स मध्ये, समजा एखादी स्पीशीज तुमची कोणाची डेथ झाली असेल, जसं की चित्तावर एकदा क्वेश्चन विचारला होता. चित्ता त्यावेळेस न्यूज मध्ये होता. मग भारतामध्ये चित्ता एक्सटिंक्ट आहे. एक्सटिंक्ट म्हणजे सध्या चित्ता नाही भेटत भारतामध्ये. अशा काही गोष्टींवर विचारले जातात. आता समजा टायगर सेन्सस आता झालाय तर वाघांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग अशा काही गोष्टी ज्या न्यूज मध्ये असतात. येस, बायोम म्हणजे बायोस्पियर आणि बायोम म्हणजे सगळं सजीव, निर्जीव वगैरे ते सगळ्यांचं मिळून जे आहे त्याला बायोम. पृथ्वी हा एक बायोम आहे. असं पृथ्वीमध्ये मग सगळंच येतं. बायोम एकदम ज्याला बोलतात ना ब्रॉडेस्ट टर्म ती आहे बायोम. बायोस्पियरच्या पण वरती. नेक्स्ट. ओके, काही राहिलेलं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेन. ओके, करंट अफेअर्सशी रिलेटेड राहा. एन्व्हायरमेंट हे जास्त करून क्वेश्चन जे असतात ते करंट अफेअर्सशी संबंधित काही न्यूज मध्ये असेल तर त्याबद्दल विचारले जातात. ओके. ओके, थँक्यू. हा, ओके, येस. तो आपण थांबूया आज.